आणि आता एक महत्त्वाची बातमी येते आहे व्हाईट हाऊस संदर्भातली। अमेरिकेतील व्हाईट हाऊस बंद झालेले आहेत, तिकडे जाणारे सर्व मार्ग बंद झालेले आहेत। अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये एक संशयास्पद वस्तू आढळून आलेली आहे, त्यामुळे व्हाईट हाऊस सील झालेले आहेत आणि त्याच्या दिशेने जाणारे सर्व रस्तेही बंद करण्यात आलेले आहेत। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, व्हाईट हाऊस मध्ये काही संशयास्पद वस्तू आढळल्यामुळे ते सील करण्यात आलेले आहे, काय अधिक माहिती आहे? बिलकुल, व्हाईट हाऊस हे सर्वात जगातील सुरक्षित असं ठिकाण म्हटलं जातं। मात्र या ठिकाणी एक पाकिट सापडलेलं आहे आणि त्या पाकिटमध्ये नेमकं काय आहे ते अद्याप समजलं नाहीये आणि त्यामुळे हे संपूर्ण व्हाईट हाऊस जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी एक लॉन आहे, नॉर्थ लॉन म्हणतात व्हाईट हाऊस मध्ये, आणि या लॉनच्या परिसरामध्येच हे पाकिट सापडलेलं आहे आणि त्यामुळे सर्व व्हाईट हाऊस मध्ये कर्मचाऱ्यांना, लोकांना सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे। एक पत्रकार कक्ष आहे, मीडिया रूम आहे, या ठिकाणी पत्रकारांना सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे आणि कोणालाही बाहेर निघण्यास किंवा आतमध्ये जाण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे। हे पाकिट नेमकं काय आहे, त्या पाकिटामध्ये काही ठेवलेलं आहे का, रासायनिक द्रव्य काही ठेवण्यात आलेलं आहे का, याचा आता तपास सुरू आहे। व्हाईट हाऊस कडे जाणारे सर्व रस्ते जे आहेत ते सुद्धा बंद करण्यात आलेले आहे आणि संपूर्ण तपास यंत्रणांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्या ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे एक दहशतवादाचं सावट जे आहे ते आता व्हाईट हाऊसवर फिरताना आपल्याला दिसून येते। नक्की, धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सिक्रेट सर्व्हिस एजंटकडून या संपूर्ण परिसराची तपासणी केली जाते। अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये नॉर्थ लॉनमध्ये एक पॅकेट सापडलेलं आहे, संशयास्पद अशी ही वस्तू आहे, त्यामुळे व्हाईट हाऊस सील करण्यात आलेले आणि त्याचप्रमाणे व्हाईट हाऊसकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।